नमस्कार, मी दिलीप पेले सर्वांचं सक्सेस पाथ काउन्सिलिंग आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अकॅडमीमध्ये स्वागत करतो. यापूर्वीचा जो आपला व्हिडिओ होता आपण त्यामध्ये बघितलं की स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे काय, स्क्रीन ॲडिक्शनचे काही कारण आपण समजून घेतलेले आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे की स्क्रीन ॲडिक्शन्स का होतं, मुलं मोबाईल आणि टी व्ही जास्त का बघतात याचं कारण आज आपण समजून घेऊया. मोबाईल आणि टी व्ही जास्त बघण्याचं पहिलं जर कारण असेल तर ते आई-वडील. तुम्ही म्हणत असाल की आई-वडील का? कारण जेव्हा बाळ छोटं असतं त्यावेळेस त्यांना मोबाईल कळत नसतो किंवा टी व्ही कळत नसतो. आईला कामं करायची असतात, वडिलांना पण कामं करायची असतात. तर मुलांना गुंतवण्यासाठी त्यावेळेस आई आणि वडील आपला टी व्ही लावून बसतात आणि मुलं टी व्ही बघत बसतात. अशाच वेळेस मुलांच्या समोर जे चित्र दिसतं त्याचं अट्रॅक्शन मुलांना वाढतं. ज्यावेळेस मुलं मोबाईल बघायला सुरुवात करतात त्यावेळेस ते स्क्रीन रोल करतात आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन चित्र त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात आणि अशामध्येच त्यांचं अट्रॅक्शन्स मोबाईलविषयी जास्त वाढतं. दुसरी गोष्ट की आज आपण बघतोय की बऱ्याच मुलांकडं खेळण्यासाठी साहित्य अजून नाही आहे, त्यांना पर्यायी व्यवस्था पण करून दिलेली नाही आहे. त्या कारणामुळं आपला वेळ कुठं गमवायचा किंवा कुठं आपण यूज करायचा हे मुलांना कळत नाही. अशा वेळेस त्यांच्याकडं योग्य जे साधन त्यांना सापडतं ते म्हणजे मोबाईल, जे त्यांना अट्रॅक्ट करतं आणि मोबाईल खेळत असताना त्यांना अवॉर्ड पण मिळतात. काही काही गेम्स जेव्हा मुलं खेळायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना अवॉर्ड मिळतात आणि या अवॉर्डमुळं त्यांचं अट्रॅक्शन जास्त वाढतं. तसंच आपण जर बघायला गेलं की आज बाहेरील जे खेळ आहे ते कमी झालेले आहे. मुलं घरामध्येच बसलेले असतात आणि अशामध्ये फक्त अभ्यास हाच एक पर्याय त्यांच्यासमोर दिलेला असतो, बाकी त्यांच्याकडे पर्याय काही नसतात. म्हणून मुलांचं जे अट्रॅक्शन आहे ते मोबाईलकडे जास्त वाढतं. मुलं गेम जास्त खेळायला लागतात, कॉम्पिटिशन्स मोबाईलमध्ये असते. 4 ते 5 मित्र एकत्रित मोबाईल खेळत असतात आणि जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळेस मोबाईलच्या गेमविषयीच चर्चा केली जाते. तर हे जे मेन कारण आहे की मोबाईलचं अट्रॅक्शन काय की ज्याच्यामध्ये त्यांना कोणी थांबवत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरेंट्सचं त्यांच्याकडे लक्ष नसणं, एक पर्टिक्युलर टाईम मुलांना नेमून दिलेला नसणं. त्यामुळे काय होतं की मुलं कंटिन्यू मोबाईल बघत बसतात आणि त्यांना कोणी थांबवत नाही. छोट्या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर मुलगा जेवण करत नसेल तर टी व्ही समोर बसून त्याला घास भरवण्यात येतं. इथूनच आपण त्यांना वाईट सवय लावत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की मुलांना ह्या वाईट सवयी का लागतात, मुलं मोबाईलच्या आहारी का जातात. तर आता पुढचा जो आपला व्हिडिओ असणार त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की ह्या सवयी आपल्याला कशा सोडवता येईल. तर मोबाईलचं ॲडिक्शन तुम्हाला सोडवता येतं का? तर हो, हे शक्य आहे. आमचा जो प्रोग्राम असतो फास्ट ट्रॅक माइंडसेट रिप्रोग्राम, या पद्धतीद्वारे आम्ही बऱ्याच मुलांचे मोबाईल ॲडिक्शन, टी व्ही ॲडिक्शन आम्ही सोडवले आहे. तर आपला पुढचा जो व्हिडिओ असेल तो तुम्ही नक्की बघा, ज्याच्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन्स कसं सोडवलं जातं त्याविषयी पण बोलणार आहे. त्यापूर्वी मोबाईलमुळं काय काय गोष्टी घडतात, मोबाईलमुळं काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आपण बघूया. धन्यवाद.